नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तर बघा मैत्रिणींनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊजला बाही कशी जॉईन करायची आणि ब्लाऊज फिटिंग कसं करायचं आहे ते बघणार आहोत। इथे बघा मी शोल्डर जॉईन करून घेतलेला आहे। तर एक पार्ट आपला थोडासा इथे शिल्लक झालेला आहे, तर तो आपला शिल्लक झालेला तो आपण इथे सर्वात आधी कटिंग करून घेऊयात, ठीक आहे। आणि त्यानंतर बाही जॉईन करण्याच्या आधी अशा पद्धतीने बाही तुम्हाला चेक करून घ्यायची आहे, ठीक आहे। एक सारखी आहे का नाही बघायचं। जर तुम्ही असं चेक नाही केलं तर काय होतं, एखादा पार्ट तुमचा मागे पुढे असू शकतो आणि तुम्ही बाही जॉईन केल्यानंतर काय होतं, बऱ्याच जणांचं एक पार्ट खाली जॉईन होतो, एक बाजू खाली होते आणि एक बाजू वरती होते, असं होतं ना बऱ्याच जणांचं। तर ते होऊ नये म्हणून ते आपल्याला बाही चेक करून घ्यायची, ठीक आहे। आणि त्यानंतर बघा हा पार्ट सुद्धा तुम्हाला इथे चेक करून घ्यायचा आहे, म्हणजे दोन्ही सुद्धा पार्ट एकसारखे झाले पाहिजे, ठीक आहे। बाही जर तुम्ही व्यवस्थित चेक केले आणि हे जर नाही चेक केलं तर इथे बघा आपला एक समोरचा पार्ट अगदी 2 सूत म्हणजेच 2 लाईन शिल्लक झालेला आहे, तो सुद्धा मी इथे कटिंग करून घेतला। म्हणजे बाही चेक केला आणि हा पार्ट चेक केला तर म्हणजे बघा अगदी तुम्हाला जसं पाहिजे तसं फिनिशिंग भेटणारच, ठीक आहे। त्यानंतर बघा आपल्याला बाही जॉईन करायची। या बाजूने 1.5 इंच आणि या बाजूने 1.5 इंच, ठीक आहे। तर अशी सरळ लाईन आली पाहिजे बघा, मधोमध शोल्डरला मी जसं खडूने चॉक केलं तिथून तिथपर्यंत 1.5 इंचापर्यंत दोन्ही बाजूनी सरळ लाईन आली पाहिजे आपल्या टिपची, ठीक आहे। एवढी काळजी घ्यायची। आणि मैत्रिणी म्हणजे बघा सरळ लाईन आल्यानंतर आपली बाही व्यवस्थित आपलं शोल्डरच्या इथे म्हणजे कोणीच उतरत नाही, आपलं शोल्डर सुद्धा उतरत नाही, त्याचं कारण हे आहे। आणि दुसरं कारण म्हणजे बघा, जेव्हा तुम्ही बाही जॉईन करता तेव्हा काय करायचं, सगळीकडून आपल्याला टिपमध्ये एक सारखाच कपडा जाऊ द्यायचा आहे, म्हणजे अर्धा इंच हा टिपमध्ये कपडा गेलाच पाहिजे मैत्रिणींनो, एवढी काळजी ठेवायची। कारण की आपण तो कटिंग करतानाच तेवढा कपडा आपण टिपसाठी ठेवत असतो। त्यानंतर बघा इथे बघा आपल्याला काय करायचं आहे, बघा सरळ आपली लाईन आलेली आहे, सगळीकडून बघा अर्धा इंच आपला कपडा टिपमध्ये इथे गेलेला आहे, ठीक आहे। त्यानंतर आता आपली बाही चेक करा, बघा आपलं बरोबर बाही सरळ स्ट्रेट आलेली आहे। शोल्डरच्या तिथे बघा मैत्रिणींनो, इथे बघा थोडंसं असं शोल्डर झुकतं आहे आपलं, म्हणजे थोडंसं अगदी 2 लाईन असं झुकतं आहे, आलं लक्षात। तर असं स्ट्रेट नाही, ठीक आहे। तुमची बॉडी अशी असते, कोणाची उंच भुजा असतात, कोणाच्या ठेंगणे असतात, त्यानुसार हे ब्लाऊज व्यवस्थित बसतं। अशा कटिंग सुद्धा व्यवस्थितच करावी लागेल आणि स्टिचिंग सुद्धा व्यवस्थितच करावी लागेल, ठीक आहे। असं थोडंसं झुकतं जर केलं तर व्यवस्थित ब्लाऊज बसेल। त्यानंतर बघा आपल्याला करायची आहे साईड फिटिंग, ठीक आहे। तर बघा साईड फिटिंग करायचं आहे तर काय करायचं आहे बघा मैत्रिणींनो, अगदी आपल्याला कडेने न मार्जिन घेता सर्वात आधी टीप टाकत घ्यायचं आहे। मार्जिन वगैरे काहीच घ्यायचं नाही आपल्याला, सर्वात आधी न मार्जिन घेता कडेने टीप टाकत घ्यायचं आहे, ठीक आहे। तर त्यानंतर मापाचं ब्लाऊज घ्यायचं आणि मापाच्या ब्लाऊजून आपल्याला असं कमर मोजत घ्यायची आहे, ठीक आहे। असं एक एक करून थोडं आपल्याला अशी कमर मोजत घ्यायची आहे आपल्या मापाच्या ब्लाऊजून। आणि जिथपर्यंत आपलं मार्जिन येईल तिथपर्यंत सर्वात आधी खडूने एक मार्जिन करून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला एक फोल्ड मारायचं आणि परत एक फोल्ड मारायचं, म्हणजे 4 फोल्डमध्ये आपला हा कपडा झाला पाहिजे। आणि त्यानंतर हे मार्जिन मोजायचं, 2 इंच आपलं हे मार्जिन आहे, ठीक आहे। तर बघा 2 इंच या बाजूने आणि 2 इंच या बाजूने ते मार्जिन आपल्याला देऊन घ्यायचं, ठीक आहे। त्यानंतर दंडघेर मोजायचं, 5 इंच आणि एक लाईन आपलं दंडघेर आहे। तर जेवढं आलेलं आहे तेवढं इथे सर्वात 5 इंच आणि एक लाईन इथे दंडघेऱ्याचं मार्जिन घ्यायचं। आणि आता साईड फिटिंगची लाईन ओढून घ्यायची आहे आपल्याला, दोन्ही ठिकाणी दोन्ही बाजूने अशाच पद्धतीने मार्जिन करायचं, ठीक आहे। आणि आता ही जी मार्जिन रेषा आहे ती सरळ एक आपल्याला स्केल पट्टी घ्यायची आणि सरळ लाईन इथे ड्रॉ करायची, ठीक आहे। तर बघा सरळ आली पाहिजे आपली लाईन, आलं लक्षात। ही जी फिटिंगची लाईन आहे ती सरळ आली पाहिजे, म्हणजेच तुमचं ब्लाऊज फिटिंग व्यवस्थितच येणार, ठीक आहे। तर त्यानंतर आता ही फिटिंग आहे त्याच्यावर बरोबर आपल्याला ती खडूची जी मार्जिन ओढलेली आहे तिथे बरोबर आपल्याला सरळ टीप टाकून घ्यायची, मार्जिन रेषा बरोबर 2 ते 3 टिपा टाकून घ्यायच्या। बघा आपली ब्लाऊज फिटिंग व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा।